नमस्कार. घरामध्ये लक्ष्मी केव्हा टिकून राहते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. घरामध्ये लक्ष्मी केव्हा टिकून राहते? जेव्हा घरामध्ये शांतता असते, प्रेमळ वातावरण असते, सभ्यता असते, एकमेकाला समजून घेण्याची, एकमेकावर विश्वास ठेवण्याची पद्धत असते, संस्काराची शिस्त असते, शिस्तता असते, व्यवस्थितपणा असतो, पद्धतशीरपणा असतो, तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहते. जेव्हा घरामध्ये ईश्वराचं नामस्मरण गुंजत असते, जेव्हा घरामध्ये हसण्या खेळण्याची खुबी असते, जेव्हा घरामध्ये एक चांगुलपणा, प्रेमळपणा, सुंदरपणा असतो, जेव्हा घरामध्ये एकमेकावर विश्वास ठेवण्याची, एकमेकाला समजून घेण्याची, सुखदुःख वाटून घेण्याची, समजदारपणाची, शहाणपणाची चावी असते, तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहते. परंतु जर घरामध्ये किरकिर असेल, करकर असेल, भांडण तंटा असेल, तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. एकमेकांना समजून घेण्याची जर आवड नसेल, एकमेकावर विश्वास नसेल, सतत करकर असेल, सतत किरकिर असेल, कर्कश असेल, सतत भांडण तंटा असेल, भणभण असेल, तर अशा घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. जिथं शांतता नाही तिथं लक्ष्मी राहत नाही. जिथं प्रेम नाही तिथं लक्ष्मी राहत नाही. जिथं सभ्यता नाही तिथं लक्ष्मी राहत नाही. जिथं समजदारपणा नाही तिथं लक्ष्मी राहत नाही. जिथं शहाणपणा नाही तिथं लक्ष्मी राहत नाही. जिथं एकता नाही, सत्यता नाही, सुंदरता नाही, विचार सुंदरता नाही, मन सुंदरता नाही, गुण सुंदरता नाही, तिथे लक्ष्मी राहत नाही. पण घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी प्रेमाची गरज आहे, सत्याची गरज आहे, एकतेची गरज आहे, एकमेकाला समजून घेण्याची गरज आहे, एकमेकाची कदर करण्याची गरज आहे, एकमेकाचे सुखदुःख वाटून घेण्याची गरज आहे, ॲडजस्टमेंट करायची गरज आहे, शांतता ठेवण्याची गरज आहे, चांगुलपणाची गरज आहे, चांगल्या गुणाची गरज आहे, शिस्ततेची गरज आहे, ईश्वराच्या नामस्मरणाची गरज आहे. तेव्हा घरात लक्ष्मी टिकून राहते, अन्यथा राहत नाही.